ओ नारायणचे बाबा. का झाला? का बोंबलून राहिली? आवाज येऊन राहिला ना? इथंच आहो ना बसला. हो का? आवाज येऊन राहिला का? तेवढ्यानं आवाज मारत होती तर तुम्हाला आवाज नाही आला म्हणून इकडे येऊन बोंबलली मी. कशाला आवाज मारत होती? ते हारगाठीच्या उद्या जायचं आहे का नाही हारगाठी घेऊन तुम्हाला? कशा गोष्टी करून राहिली बाबा पागल सारखे? जायचं आहे नाही तर का? तर मग काही एकटेच घेऊन जाणार आहात का तुम्ही? एकटा कसा घेऊन जाईन? तर मग जाऊन सांगावाही लागेल ना का ते आपण होऊन येणार आहेत, त्यांची मान हलणार आहे. हो सांगावं तर लागेल. चालली जा ना मग, सांगून दे तू. मग म्हणतो ना तुम्हाला. आता हाही मीच करू का? मी पाहते दुकान, कोणी आले तर देते सामान. तुम्ही जा जा सांगून या. आता बायांना न्यायचं राहिला असता तर मीच गेली असते ना, सांगितली असते. आतापर्यंत इथं बसून नाही राहिली असते. पण आता माणसं चालले ना तुम्ही, तर तुम्हीच जाऊन सांगून या ना. मला जा म्हणून राहिले, किती म्हणावं आता. आता सांगाल तेव्हाच तर उद्या तयारी करतील ना. उद्या वेळेवर सांगाल तर कुठे येणार आहेत का? मग जाल एकटेच. मंजुळा फोन करून सांगून देतो ना, कशाला जाऊ घरी. का बाबा फोन करून सांगतो म्हणता? बाहेर गावी आहेत का? बाहेर गावाल्यांना सांगावं लागते फोन करून. जा तुम्ही स्वतःच जा आणि सांगून द्या कोणाकोणाला सांगता तर. आता कोणाला म्हणजे हिरालालला सांगतो आणि शांतारामला. मी का म्हणतो सरपंच भाऊलाही सांगून देतो. कसा पाहिजे एक दमदार माणूस आपल्यासोबत, नाही का? आणि महेश आणि मी 5 जण होतो. आता तुझ्या भावाला फोन केलो होतो मी, तो सांगतो म्हणे आज सायंकाळपर्यंत. फोन याचाच आहे त्याचा. येईल फोन करीन म्हणलं ना तर येईल फोन. तुम्ही आधी यांना तर सांगा. हो पाय, तू दुकानाकडे लक्ष ठेव, जाऊन येतो मी. हो जा जा. शांताराम उद्या हारगाठी न्यायची आहे तर यायचं आहे मग तुला. उद्या नेऊन राहिले का? हो उद्या न्यायचं आहे हारगाठी. मी नाही येईन तर जमणार नाही का काका? काऊन तर काही नाही, हा पाणी वगैरे पाईप वगैरे ह्या बांधीच्या त्या बांधीला लावावं लागते. आता ही लोड शेडिंगही वाढली ना, पाणी काही होत नाही त्याच्यामुळे. रात्रंदिवस मोटर चालू राहिली तर कसंही पाणी होते मग लाईट जाते, मग मोटर सुरू राहत नाही. जिथलं तिथं आटते तो पाणी. हो तो तर आहे म्हणा. काही नाही हो ना, 1 दिवसाची तर गोष्ट आहे. हो आहे म्हणा, 1 दिवसाची गोष्ट. म्हणजे किती वाजेकडे निघायचं आहे मग? निघू 10 वाजे निघू घरून. आपला 4 नाही वाजत तर घरी वापस मग अजून. सकाळी करून घेशील 9 वाजेपर्यंत जेवढा होते तेवढा. मग सायंकाळी अजून आल्यानंतर चालला जाशील वावरात. हो आता तसं तर करावंच लागेल मग. तर कोण कोण येऊन राहिले? सरपंच भाऊकडे गेलो होतो, तो मिळाला नाही घरी, तर बाईजवळ सांगितलं. आणि हा हिरालालला सांगितलं. मग येणार आहेत का 2घी जण? हो हिरालालना तर हो म्हणला. आता सरपंच भाऊचा माहित नाही, तर ताई पाठवतो म्हणाले आल्यावर. तर मग करशील तयारी? 10 वाजे ये मग तयारी करून घरी. हो ठीक आहे ना, ठीक आहे. अरे शांता चहा बनव बरं शांता, 2 कप. काकाजी आले आहेत. अरे नाही शांताराम, नाही चहा नाही, राहू दे. काहून काका? 2 कप चहा होऊन गेला मला. हिरालालच्या हॉटेलमध्ये गेलो आधी, तर त्या नाही पाजलं हिरालालला. मग तिथून सरपंच भाऊच्या घरी गेलो. सरपंच भाऊ तर नव्हते घरी, बसलो मग मी. त्यानं तिकडे चहा बनवून टाकला, तर सरपंच भाऊच्या घरच्या बाईनं. मग 2 कट चहा झाला. म्हणून म्हणतो राहू दे. काका आता तुमच्या बरोबर मलाही मिळाला असता चहा. आता नाही म्हणून राहिले. शांताराम 1च कप चहा बनवायला सांग, पिऊन घेशील तू. नाही काका तसं नाही, आता जेवणाची वेळ होईल. आता तुम्ही होते तर म्हटलं बनव चहा, असं नाही का? नाही शांताराम, पेलो असतो मी. आता 2 कप चहा झाला, अजून किती कप चहा पिऊ? मग जेवणही चालल्या पाहिजे ना रात्रीचा. हो तोही आहे म्हणा. चल ठीक आहे शांताराम, बस. हो तर मग पक्का आहे ना? उद्या येशील ना? हो काका येईन ना. हो म्हणलं तर हो, नाही तर मग नाही. शांताराम दार लावू का? नाही काका राहू द्या. अरे वा, बनवलं वाटते शांतानं चहा. मिळते चहा मला. अहो तुम्ही आवाज दिला का मला? हो मारलो होतो आवाज. नाही राधाताई सांगायला बसल्या, भाऊ बोलवत आहेत म्हणा. तू कुठं गेली होती तर? पोट दुखून आला तर मी गेली होती थोडीशी. बोला ना, कशाला आवाज दिला? अरे चाय बनव म्हणून आवाज दिलो होतो. काय चहा? तुम्ही माणसा का कंसा आहो? आता ह्या वेळेवर चहा बनव म्हणता? कधी कोणत्या वेळेवर चहा पिता का? आता अर्ध्या तासात नाही तर जेवायची वेळ होते. अरे बापा, मी आपल्यासाठी चहा बनव म्हणलो का? तर मग कोणासाठी चहा बनव म्हणत होते? इथं तर कोणी आहे ते नाही, तुम्हीच तर आणा बसले. काका आले होते ना, महादेव काका आले होते, त्यांच्यासाठी बनव म्हणत होतो चहा, म्हणून आवाज दिलो होतो. असं का? आता दिसले नाही की नाही म्हणून बोलली मी. बस काही विचार नाही करायचा, काही नाही. मार बोंबलत राहायचं नाही. नाही ना, तुमचाही काही भरोसा नाही ना, कधी चहा मागता तुम्ही बनवून. म्हणून मला गुस्सा चालेल. आहे ते नाही ना, चालले गेले ना, बनवली नसती का चहा? नाही म्हणाले चहा नाही पित म्हणाले. 2 ठिकाणी झाला म्हणाले चहा पिऊन,
तर त्याच्यामुळे नाही म्हणाले, म्हणून मग गेले. हो का, कशासाठी आले होते तर? उद्या ते हारगाठी न्यायची आहे ना, म्हणून आले होते, येशील म्हणून सांगायसाठी. हो का, तर मग चालले का तुम्ही? आता सांगायसाठी चालले काकाजी स्वतः, तर जावं तर लागेलच. आधी तर म्हटलं मी की मी नाही येणार तर नाही चालणार का म्हणून, तर म्हणायला बसले काकाजी नाही शांताराम यावं लागेल तुला, असे बोलले. तर मग आता म्हटलं ठीक आहे येऊन जाईन. किती लोक जाऊन राहिले तर? ते माहित नाही, पण आता आपल्या गावातून हिरालालला सांगितलं म्हणत, आणि सरपंच भाऊला आणि मला, आणि असतील पाहुणे वगैरे कोणी बोलवलं असतील. आपल्या साड्याला. हो, तसे हारगाठीला जास्त जण जातही नाही ना, 4-5 जण जातात. आता साक्षगंध वगैरे झाला ना, आता हारगाठीला कशाला जास्त लोक नेतील नाही का? हा शांता, तो माझा कुर्ता पायजामा धुतला आहे ना? हो आहे ना, आहे. त्याला थोडीशी प्रेस करून देशील का बाबा, मलाच प्रेस करून देशील म्हणता तुम्ही? सांगतो विशालला प्रेस करायसाठी सांगतो. तुम्ही तर स्वतः एक ड्रेस प्रेस नाही करत. ठीक आहे, तू नको करू, विशालला सांगून दे. हो हो. किती वाजे जायचं आहे तर मग उद्या? हो शांताबाई, उद्या लवकर स्वयंपाक करशील. 10 वाजेच निघायचं आहे म्हणतात, तर 9:30 वाजे पूर्ण तयारी झाल्या पाहिजे. हो करतो ना मी, 9 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाते. हो तोच म्हटलं. काहून माधुरीचे बाबा आज उशीर केले नाही यासाठी घरी? अरे ते पाईप लावायचे होते ना, तर वेळ झाली पाईप लावायला. का म्हणता? काही नाही, ते महादेव काकाजी आले होते घरी. का म्हणत होते तर काका? ते उद्या हारगाठी न्यायची आहे म्हणत होते, तर तुम्हाला याल म्हणत होते. का म्हटली मग तू? मी काही नाही म्हटले बाबा, मी म्हटले आता मी का सांगू, ते आल्यानंतर म्हटले सांगतील तुम्हाला. चहा वगैरे बनवली, चहा वगैरे दिली, चहा पेला आणि गेले. सांगून द्या मग त्यांना जाता की नाही जात. आता बोलवायला चालय तर जावं तर लागेल. हो, मी म्हणत होती की येतील म्हणून, पण मी म्हटलं अजून तुम्हाला कोणता काम बिम असेल तर फालतू मी नाही म्हणत, म्हटलं येतील का काही म्हणून. मग त्यांना सरळ म्हटली आल्यानंतर येतील म्हटली सांगायला. इंदू बनव ना थोडासा चहा, बनव बरं. जा नाही का त्या काकाजींना सांगायसाठी? जाईन ना, आता वावरातून आलो, थकल्यासारखं वाटते. माणसाचे हात ना पाय दोन्ही दुखून गेले, ह्या बांधीतून त्या बांधीत पाईपन्या. दिमाग खराब. हो, तर आता चहा बनव म्हणता, आता जेवण नाही कराल का तुम्ही? अरे तर जेवण करायला वेळ आहे ना, आता वाजले किती, आता फक्त 7 वाजले, 9 वाजे जेवण करतो आपण मग. हो ते तर आहे म्हणा, पण मी का म्हणते आता जाल काकाच्या इथं, तर ते चहा नाही बनवतील का काकू? चहा बनवतील ना. का पागलसारखी गोष्ट करते? नाही ते कशाला चहा बनवतील? तर असंही मी त्या दुकानामध्ये जातच राहतो, काही पण चहा बनवतील म्हणते. आता काका कधी येत नाही आपल्या घरी, महिन्या 2 महिन्यातून एखाद वेळी येतात, म्हणून तू चहा बनवली. मी जातच राहतो दुकानामध्ये, काकू कशाला तू चहा बनवेल? हो तो पण आहे, ठीक आहे ना, तर बनवते चहा. नारायण लावला का गाडीवाल्याला फोन? हो बाबा लावलो ना फोन, बस 10 मिनिट लागतील म्हणते गाडी यायला, इथं गावी आपल्या रस्त्यात आहो म्हणते. हो तेच म्हटलं, 9:45 वाजले ना. तुला सांगितलं होतं ना नारायण, 9:30 वाजेची इथं गाडीवाल्याला यायला सांग म्हणून. सांगितलं होतं बाबा, सांगितलं होतं. ते अर्धा तास लेटच करतात कोणतेच गाडीवाले. आपल्याला 10 वाजे निघायचं राहिला तर 9:30 वाजेची वेळ द्यावं लागते त्यांना, तेव्हा कुठं ते बरोबर 10 वाजे येतात. हो तसंच आहे. नारायण एक काम कर, शांतारामला, महेशला आणि हिरालालला आणि सरपंच भाऊला, यांना 4 जणांना लाव बरं फोन. त्यांना म्हणा गाडी आली म्हणा, लवकर या म्हणा. बाबा गाडी तर याचीच आहे ना? हो तर गाडी याची आहे, 10 मिनिटात येतो म्हणाला ना गाडीवाला. आता का माहीत बाबा, आता रस्त्यात आहे की घरूनच निघाला, तर काही भरोसा नाही बाबा. घरीच राहतात आणि म्हणतात की रस्त्यात आवा म्हणून, बस 5 मिनिटात पोहोचतो म्हणतात, आणि ते 5 मिनिट त्यांच्या अर्धा तासावर जाते. फोनवाल्यांचं काही खरं नाही. हो तोही आहे म्हणा, तरी विचार ना, विचारून बघ फोन करून, किती वेळ आहे म्हणा यायला, बस या म्हणा, 5-10 मिनिटात पटकन या म्हणा, असं तरी बोल. हा ठीक आहे बाबा, सांगतो त्यांना. बाबा महेश भाऊ तर आला. हो नारायणजी बाबा. काय झालं मंजुळा? झालं का म्हणलं, सगळं आले का हे लोक, आणि गाडी आली का? महेश आला, आता शांताराम वगैरे याचे आहेत, आता लावत आहे नारायण, फोन लावत आहे. भाऊ तर इकडे नाही येऊ म्हणत होता, फाट्यावर गाडी ठेवीन म्हणे, तिथूनच बसीन म्हणे ना. हो केलो होतो मी पण, फोन केलो होतो, तर सांगितलं म्हटलं 10:30 वाजे तिथं येऊन राहा म्हटलं. येतो म्हटलं आम्ही 10:30 वाजेपर्यंत तिथं. तर हो म्हणाला. पाय ना, तुझ्या भावाला अशी फुरसत नाही भेटत, गावी नाही येऊ शकत. हो नाही आला तर नाही आला, येऊन राहिला ना तिकडे, झाला ना कार्यक्रमाला उपस्थित होणार आहे ना. मी का म्हणते, आठवणी ना ते 5 प्रकारचे फळं घेऊन घ्या, नारळ लागेल आणि पानं लागतील. हो ठीक आहे ना. अजून काही लागते का सामान? नाही मग काही नाही लागत. ते साडीची थैली कुठं ठेवले? आहे तिकडे समोर आहे ठेवली. आणि फोन केले होते का इवायला? नाही ना, नाही केलो. करून टाका ना फोन, आता निघत आहोत म्हणा इथं, तसे तयारीत राहतील. पटकन कार्यक्रम उरकवून आपण वापस यायचा. एक काम कर मंजुळा, तूच करून घेशील फोन,
इनबाईसोबत बोलून टाकशील. नाही नाही, मी नाही करत फोन, तुम्हीच करा. ठीक आहे बाबा, मी करतो. हो, आणि ते नारळाची माळ येते ना, ते घ्याल. नारळाची माळ लागते की ते गाठ्या लागतात? ह्या शिमग्याला मिळतात तो मला. हो, तेही घ्याल, आणि नारळाच्या डोलाची माळ मिळते, ते घ्याल, ते लागते. हो का, ठीक आहे ठीक आहे. बाबा गाडी आली ना? हो आलो आलो. हो लक्ष्मीचे बाबा, तुम्ही तर मगाशीच म्हणत होते ना की 10 वाजेच निघाले म्हणून. आता तर याचेच आहेत. अरे आताच लावलं होतं फोन, म्हटलं 10 वाजेपासून निघाले तर आतापर्यंत तर पोहोचून द्यायला पाहिजे होतं मगाशीच. आता लावलं होतं फोन त्याच्यासाठीच. तर सांगत होते थोडं सामान वगैरे फळं घ्यायचे होते तर थोडं थांबलो म्हणून. आणि हा ड्रायव्हर नवीन आहे म्हणत होते तर दुसऱ्या साईडला घेऊन गेला म्हणत होता. 10 किलोमीटर फालतू टाइमपास झाला म्हणे. हो का? म्हणून उशीर झाला म्हणत होता. झाला आता पोहोचलेच समज. आता आलो म्हणत होते गावाजवळ. लक्ष्मीची बघ तयारी झाली का लक्ष्मीची? आणि स्वयंपाक वगैरे सगळं झाला ओके? हो बापा, घाईघाईनं केलं आम्ही पटपट. मग कार्यक्रम मिळणार नाही म्हटलं आम्हाला बघायला. पाहुणे येतपर्यंत सगळा स्वयंपाक झाला पाहिजे म्हटलं. आता मोठ्या घाईघाईनं केला आम्ही. बरं झाला ना. अरे समोर पाणी ठेवून नाही झाला. पहा, मग अशीच तुम्हाला सांगितली की समोर पाणी ठेवा बकेटमध्ये म्हणून. मी ठेवतो बकेटमध्ये पाणी. तू बघ लक्ष्मीकडे बघ बरं. पटकन तयारी कर म्हणा. हो झाली आहे ना, लक्ष्मीची तयारी झाली आहे. बकेट भरून आण बरं. काची बापा, आता तुम्ही ते बकेटही नाही नेऊ शकत का पाण्याची? सरपंच भाऊ झाला ना? अजून काही राहिलं का? काकाजी झाला, आता टीका लावून द्या. आरतीमध्ये पैसे टाकले की नाही? आहेत आरतीमध्ये आहेत पैसे टाकले. टीका लावून द्या. जे द्यायचे ते पैसे देऊन द्या मुलीला. हो, आधीच कशी टीका लावतील? आता ते साडी दिला पोरीला, तर साडी ते वापरून येईल, त्याच्यानंतर टीका लावतील ना. अजी भाऊ आता टीका नको लावा. आता लक्ष्मी साडी घालून वापरून येईल, त्याच्यानंतर मग ते दस्तूर करा तुम्ही. ते फळं बिळं आहेत द्यायचे ते द्या आणि टीका लावा मग. अरे हो, खरं हो, बरोबर आहे. इवाई भाऊ म्हणतात तर मी विसरलोच होतो बघा. पार्वती घेऊन जा लक्ष्मीला, घेऊन जा आणि साडी चेंज करून पटकन बाहेर घेऊन ये. मग बाकीचा कार्यक्रम नंतर होईल. हो, चल बाई लक्ष्मी, चल देते साडी माझ्याकडे ते. बसा ना जी भाऊ, बसा. इवाई भाऊ बसा. हो मी का म्हणतो, आता जेवणाचा कार्यक्रम आहे ना, ते नाश्ता बिस्ताचा नाही पाहिजे नाही का? फालतू आहे हा. आता नाश्ता केला, आता पोट भरलाच आहे. आता कोणत्या पोटात जेवण करू? हो भाऊ, तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण ते कसं प्रथा आहे ना. आधी पाहुण्यांना नाश्ता द्या, चहा द्या. हो तर तेच म्हटलं मी. बरोबर नाही आहे. जागा नाही राहत ना पोटामध्ये जेवायसाठी. आरामात जेवण करायला जे. भाऊ मी म्हणलं काहून एवढा उशीर लागून राहिला? का करता भाऊ, तो ड्रायव्हर नवीन होता, कुठं ना कुठं घेऊन गेला. पागल कुठला नाही तर फालतू 10 किलोमीटर समोर घेऊन गेला होता. रिटर्न यावं लागला. आता आमचंही काही लक्ष नाही, आम्ही गोष्टीमध्येच. आता म्हटलं याला माहित आहे ड्रायव्हरला. मग शांताराम म्हणायला बसला. म्हणते काकाजी म्हणते आपण कोणाकडे आलो? आतापर्यंत तर पोहोचून जायला पाहिजेत होता. हो मी म्हणलं एवढा वेळ तर नाही लागत, मागेही आलो होतो मी, तर एवढा उशीर नाही लागला. म्हणून माझ्या पटकन लक्षात आलं. बघा भाऊ पटकन घेऊन या बरं लक्ष्मीबाईला. झालं असेल तर. हो